ताई आजूबाजूचे खूप त्रास देत आहेत. काय करावं हेच समजत नाहीये. आम्ही कोणाच्याच अध्यात-मध्यात नसतो, तरीसुद्धा काही कारणाने आमची बदनामी करण्यात येत असते. मित्रमंडळी असू द्या, घर-परिवार असू द्या, शेजारी असू द्या, त्रास हा देण्यातच येतो. कसं असतं ना, निंदा ही चांगल्याचीच होत असते. चांगली व्यक्ती ज्या चांगल्या मार्गाने चाललेली असते, ते वाईट लोकांना बघवत नाही. त्यामुळे तिची निंदा करण्यात येत असते. तर आपण आहे ना, स्वामी सेवेकरी आहोत. आपल्याला बाकी काहीच करायचं नाहीये. हा स्वामी मार्ग आहे. स्वामी मार्गात चांगलाच सल्ला देण्यात येतो. आपण स्वतः कोणाचं वाईट चितायचं नाही. त्यांच्या कर्माची फळंही त्यांना भेटणार असतात. त्यामुळे आपण फक्त सेवेत लक्ष द्यायचं आणि आपल्या आजूबाजूला जे आपल्या सोबत चांगलं बोलून, आपल्यासमोर चांगलं वागून जे आपल्या सोबत चालतात ना, ते आपले कट्टर शत्रू असतात, हे लक्षात घ्या. सगळेच त्यातले नसतील, पण खरंच अनुभवाचे बोल आहेत हे. जे आपल्याबरोबर राहतात, जे खरंच आपल्याला मित्र-मैत्रीण संबोधतात, बोलतात. पूर्ण 99-100% तुम्ही त्यांच्यावर विश्वास देऊ नका. कारण आजच्या जगात कोणीच कोणाचं नाहीये. मित्र-मैत्रिणी हे फक्त काही काळापुरते असतात. तर जळणारे जळू द्या. आपण सेवा पाहूयात. कसं असतं ना, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. काही गोष्टीपासून जर आपण लांब होत असेल, तर ते आपल्या चांगल्यासाठी होत असतं. तर आपल्याला सेवा एकदम सोपी आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. चॅनलवरती जर नवीनच कोणी आलेले असेल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस खूप छान जावो, ही स्वामींचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर काय करायचं आहे? स्वामी सेवेकरी आहात तर सर्वांना माहिती आहे, की आपल्या घरामध्ये पिवळी मोहरी असणे खूप आवश्यक आहे. तर नसेल तर पिवळी मोहरी म्हणजे पांढरी मोहरी, अख्खी मोहरी असते ना ती, नाही तर पिवळी पांढरी म्हटलं की तुम्हाला डाळ आठवेल, कारण मोहरीची डाळ पण भेटते. तसं नाही, अख्खी मोहरी, पांढरी मोहरी किंवा पिवळी मोहरी तुम्ही बोलून जे ते पूजाचे साहित्य भेटते किंवा किराणा दुकानामध्ये सुद्धा मोहरी भेटून जाते. 10 रुपयाची मोहरी आणून घरात ठेवायची. देवघरात ठेवली तरीही चालेल. एकदम चिमूटशी मोहरी हातावरती घ्यायची. स्वामींना मुजरा करायचा, दिवा प्रज्वलित करायचा, धूप लावून घ्यायची आणि स्वामींपुढे बसायच्या. नतमस्तक स्वामींसमोर व्हायचं आणि स्वामींना सांगायचं, स्वामी मी तुमचा सेवेकरी. जी जमल तशी मोडकी तोडकी सेवा माझ्याकडून घडत असते. अशी व्यक्ती आहे जी मला काही कारणास्तव खूप त्रास देत आहे. माझी पाठीमागे निंदा करत आहे. माझ्याबद्दल लोकांना भडकवत आहे. ती व्यक्ती माझ्यावरती जळत आहे किंवा काही पण फुगून देणे, काही पण बोलणे किंवा भांडण करणे, माझा तिरस्कार करणे, मला टोचून बोलणे, मला टोमणे देणे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. अशी व्यक्ती म्हणजे ज्या आता तुम्ही सेवा करणार आहात. मोहरी तुम्ही हातावरती घेतलेली आहे. डाव्या हातात मोहरी घ्यायची नाही, उजव्या हातात मोहरी घ्यायची. एकदम किंचित घेतली तरी चालेल. हातामध्ये मोहरी घ्यायची आणि तुम्हाला माहिती आहे दिंडोरी सेवा केंद्रामध्ये तिथून विभूती आपल्यासाठी येत असते. ती विभूती असेल तर ती विभूती घ्या, नसेल तर 3 अगरबत्ती लावून घ्या किंवा धूप लावून घ्या आणि मोहरी हातामध्ये घ्या. आपल्याला संकल्प अगोदर सोडायचा आहे. आपण ही सेवा कशासाठी करतोय ह्या संकल्पावरती सांगायचं आहे. म्हणजे हातामध्ये मोहरीच ठेवायची आहे आपल्या, पण हातात मोहरी असताना आपल्याला बोलायचं आहे. प्रथम तुमचं नाव सांगा. स्वामी मी असा तुमचा सेवेकरी आहे. मी मनोभावे तुमची सेवा करत असतो आणि जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते, XYZ कोणीही असू द्या, त्या व्यक्तीचं नाव सांगायचं स्वामींना. अशी व्यक्ती आहे स्वामी, म्हणजे माझी नीतिमत्ता, म्हणजे माझे विचार तिच्याबद्दलचे चांगले आहेत, पण ती माझ्याबद्दल खूप चुकीचा विचार करत आहे. तर माझी दुसरी वाईट करण्याची, तिचं वाईट व्हावा ही अपेक्षा नाहीये, पण तिला सद्बुद्धी येवो. जे विचार ती माझ्याबद्दल करतीये ते विचार तिचे बदलावेत, असं ह्या मोहऱ्यांवरती सांगायचं. आपण हा संकल्प करतोय. मोहरी हातामध्येच ठेवायची. स्वामींची शक्य असेल तर 11 माळी जप करा. आणि शक्य नसेल तर कमीत कमी स्वामींचा 1 माळ तरी जप तुम्हाला करायचा आहे. 1 माळ जप झाला, त्या बसल्या जागेवरतीच काय करायचं, वल्गा सुक्त आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. म्हणजे जी सेवा करणार आहे, मग तुम्ही ताई असू, दादा असू, काकू असू, काका असू, मावशी असू, कोणीही असू द्या, ही सेवा तुम्ही करायला घेताय. यातून कोणाचंही म्हणजे वाईट काहीच घडणार नाहीये. ही स्वामी सेवा आहे. आपल्या हातामध्ये ते मोहऱ्या धरूनच आपल्याला आहे ना, कमीत कमी 11 वेळा वल्गा सुक्त बोलायचंच आहे. तुम्हाला जर याचा रिझल्ट पाहायचा असेल तर तुम्हाला आहे ना 11 वेळा वल्गा सुक्त हे बोलावंच लागणार आहे. 11 वेळा वल्गा सुक्त बोलायचं आणि जी तुम्ही सेवा करताना विभूती खाली पडलेली आहे, मग ती अगरबत्तीची असू द्या किंवा धूपची असू द्या, ती विभूती पण तुम्हाला यामध्ये मिक्स करायची आहे. आणि ही सेवा पूर्ण झालेली नाहीये.
जोपर्यंत ही विभूती आणि ही मोहऱ्या शेवटच्या टप्प्यात तुम्ही मी सांगते ते करणार, तोपर्यंत तुम्हाला त्याचा रिझल्ट पाहायला भेटणार नाही आहे. तर आपल्याला ही सेवा कंटिन्यू 11 दिवस करायची आहे. 11 माळी जप, 11 वेळा वल्गा सुक्त. हे झालं. आता ती व्यक्ती जर तुमच्या शेजारी राहत असेल तर किंचितशी विभूती त्यांच्या दारामध्ये नेऊन टाकायची म्हणजे टाकायचीच. का? यातून आपल्याला कोणाचंही वाईट करायचं नाही आहे. ही स्वामी सेवा आहे आणि स्वामी सेवेत वल्गा सुक्ताचं तेवढंच महत्त्व आहे. फक्त काय करा, अमावस्या आणि पौर्णिमा सोडून ही सेवा करा. एखादा कोणताही चांगला वार तुम्ही निवडू शकताय, त्या दिवशी तुम्ही ही सेवा करा. त्या व्यक्तीच्या गॅलरीत टाका, त्या व्यक्तीच्या दारापुढे नेऊन टाका. ते कसं टाकायचं ते तुमचं तुम्ही मॅनेज करायचं. सेवा देण्याचं काम फक्त माझं आहे. तर ती शेजारी व्यक्ती नाही आहे, ती बाजूला राहते म्हणजे लांब राहते, किंवा माझ्या जॉबमधली आहे, किंवा माझी मैत्रीण आहे पण ती लांब राहते. काहीही करून, आता तुम्ही जॉबला असताल तर तुम्ही तिच्या पर्समध्ये वगैरे गपचूप टाकू शकता, किंवा ती जिथे काउंट बसते त्या ठिकाणी पण तुम्ही 2 जरी मोहरी टाकली तरीही चालणार आहे. आणि खूप म्हणजे प्रभावी सेवा आहे ही. सेवा तुम्ही नक्की करून पहा. आणि कंटिन्यू आहे ना, तुम्ही कंटिन्यू 8, 10 ते 11 दिवस तुम्ही ही सेवा करून पहा. तुम्हाला नक्की अनुभव येणार आहे आणि त्या व्यक्तीत नक्कीच बदल होणार आहे. आणि एक ना एक दिवस ती व्यक्ती तुमच्यापर्यंत चांगल्या भावनेने येणार आहे. तर कसं असतं ना, विचारांचे घोळ असतात लोकांचे. विचारांच्या घोळाला म्हणजे विचार श्रेणीला कोणीही बदलू शकत नाही, कारण ती त्यांची मानसिकता असते. कोणी कुठपर्यंत विचार करू शकतं जे त्याच्या. कारण काही लोकांना कसं असतं ना, एखाद्याचं चांगलं झालेलं बघवत नसतं. अरे हिचं का चांगलं होतंय, आम्ही एवढे प्रयत्न करतो, माझा नवरा एवढा इन्कम आहे पण माझं का चांगलं होत नाही. अरे तिची नीतिमत्ता चांगली आहे ना तेवढी, तुम्हाला हे समजत का नाही? लोकांना हे समजतच नाहीये ना. नीतिमत्ता पण आपली तेवढी चांगली पाहिजे नाही, आपले पुण्य पण तेवढे पाहिजे नसतात की जेणेकरून आपल्याला स्वामी पाठबळ देतील. स्वामी सेवेत आहात पण मागे कोणाला तरी काहीतरी बोलत आहात, काही उपयोग नाहीये. मागे बोलू नका, एक वेळ तोंडावर बोला पण पाठीमागे कोणाची निंदा करू नये. चला मग, झालेली सेवा आपल्या स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना.